चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी वरुथिनी एकादशी, या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या एकादशीचे व्रत केल्याने अनंत पटीने आपल्याला पुण्यफळ मिळते। या एकादशी व्रताची काय कथा आहे आणि या एकादशीला काय करावे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, स्वागत आहे आपले संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलमध्ये। वरुथिनी एकादशीला भगवान श्री विष्णूंची पूजा करावी। या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो। वरुथिनी एकादशीच्या दिवशी जर भगवान विष्णूच्या मूर्तीला शंखाने स्नान घातले आणि त्यांची पूजा केल्यानंतर शंख वाजवला तर भगवान श्रीहरी लवकरच प्रसन्न होतात, भक्ताला इच्छित वरदान देतात। या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये वापरला जाणारा शंख गंगाजलाने भरून संपूर्ण घरात शिंपडला जातो। त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जेसह सुख आणि सौभाग्य टिकून राहते। या दिवशी भगवान विष्णूंना लवकर प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी पूजेमध्ये केलेल्या नैवेद्यात तुळशीचे पान अर्पण करावे। भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू, फुले यांचा वापर करावा। प्रसादही पिवळ्या रंगाचा असेल तर खूप चांगले, म्हणजे पिवळे कपडे, पिवळी फुले, पिवळे चंदन, पिवळे फळ, मिठाई हे अर्पण करावे। या दिवशी गायीच्या तुपाचा दिवा लावून पूजा आणि आरती करावी। वरुथिनी एकादशी व्रताची कथा। धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, वासुदेव, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते? तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी वरुथिनी नावाने प्रसिद्ध आहे। ही इहलोक आणि परलोकातही सद्भाग्य प्रदान करणारी आहे। वरुथिनी एकादशीच्या व्रताने सदैव सुखाची प्राप्ती आणि पापांचा नाश होतो। वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे मानधाता राजा, धुंधुमार आणि इतरही अनेक राजे स्वर्गात गेले। 10,000 वर्षे तपश्चर्या केल्याने जे फळ मिळते तेच फळ केवळ या वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते। नृपश्रेष्ठ, अश्वदानाहून गजदान श्रेष्ठ आहे, भूमिदान त्याहूनही श्रेष्ठ आहे। भूमिदानाहून अधिक महत्वाचे तीळदान आहे। तीळदानाहून श्रेष्ठ सुवर्णदान आणि सुवर्णदानाहून श्रेष्ठ अन्नदान आहे। कारण देवता, पितृगण आणि मनुष्य अन्नामुळेच तृप्त होतात। विद्वानांनी कन्यादानालाही या दानासमान म्हटले आहे। कन्यादानासमानच गोदान आहे, हे साक्षात भगवंताचे कथन आहे। या सर्व दानांहून श्रेष्ठ विद्यादान आहे। मनुष्य वरुथिनी एकादशीचे व्रत करून विद्यादानाचे फळ प्राप्त करतो। जे लोक पापाने मोहित होऊन मुलीच्या धनावर उपजीविका चालवतात ते पुण्य क्षीण झाल्यावर यातनामय नरकात जातात। म्हणून सदैव प्रयत्नपूर्वक मुलीचे धन स्वतःच्या उपयोगात आणू नये। जो कुवतीनुसार आपल्या मुलीला अलंकारांनी सजवून पवित्र भावनेने कन्यादान करतो त्याच्या पुण्याची गणना करण्यात चित्रगुप्तही असमर्थ आहे। वरुथिनी एकादशी केल्याने मनुष्याला तेच पुण्यफळ मिळते। राजन, रात्री जागरण करीत जे भगवान मधुसूदनाची पूजा करतात ते सर्व पापांमधून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतात। म्हणून पापभीरू लोकांनी प्रयत्नपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे। यमराजाला घाबरणाऱ्या मनुष्याने वरुथिनी एकादशीचे व्रत अवश्य करावे। राजन, या महात्म्याच्या पठण आणि श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्यफळ लाभते आणि मनुष्य निष्पाप होऊन वैकुंठात जातो, असे हे एकादशीचे व्रत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।